वेलकम. हा आपला बेसिक प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टचं नाव आहे वायरलेस पॉवर ट्रान्सफर बेस्ड कार अँड रोड ऑटोमेशन. तर हा प्रोजेक्ट बेसिकली इम्प्लिमेंटेड आहे किंवा बेस्ड आहे वायरलेस पॉवर ट्रान्सफरच्या कन्सेप्टवरती. जनरली आपल्याला माहिती आहे एनर्जी ही ट्रान्समिट करायची झाली किंवा इलेक्ट्रिसिटी जर ट्रान्समिट करायची झाली तर आपण वायर थ्रू ती ट्रान्समिट करत असतो. ज्यावेळेला इलेक्ट्रिसिटी एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका घरातून दुसऱ्या घरात किंवा एका प्लगमधून दुसऱ्या प्लगपर्यंत आपण नेतो तर जनरली ते वायर थ्रू आपण नेत असतो. बाकीच्या ज्या कम्युनिकेशन टेक्निक्स आहेत जिथं लो पॉवरची गरज असते अशा सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण वायरलेस डेटा ट्रान्समिशन टेक्निकचा वापर करतो. जसं मोबाईल फोन आपण वापरतो, इंटरनेट वापरतो, तर रेडिओ आपण ऐकतो. तर त्या ठिकाणी वायरलेस डेटा ट्रान्समिशनची कॉन्सेप्ट जी आहे ती वापरलेली असते. पण ज्यावेळेला हाय पॉवर किंवा हाय एनर्जी जी आपल्याला जर ट्रान्समिट करायची झाली तर ती तेवढ्या इझिली ट्रान्सफर करणं पॉसिबल नसतं. तर मग इथं आपण आज तेच बघणार आहे की वायरलेस पॉवर ट्रान्समिशन कशी करायची. त्याचबरोबर एक खूपच इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट जी आहे ती आपण इथं बघणार आहे की जनरली इलेक्ट्रिक व्हेकल्स ज्या असतात, इलेक्ट्रिक गाड्या ज्या असतात त्या ज्या वेळेला आपण यूज करतो तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्या आपल्याला फार इकॉनॉमिकली फारच स्वस्त पडतात. बॅटरी चार्जिंगवरती ज्या वेळेला आपण बॅटरीवरती गाडी वापरतो, इलेक्ट्रिक व्हेकल वापरतो तर पेट्रोल किंवा डिझेल किंवा इतर फ्युएल्सच्या तुलनेत चालणाऱ्या गाड्यांच्या कम्पॅरेटिव्हली ते फारच स्वस्त पडते. पण त्या गाड्यांचे ड्रॉबॅक पण आहेत. जसं पेट्रोल डिझेल किंवा इतर फ्युएलवर चालणारी गाडी असेल तर त्याचं फ्युएल जर संपलं तर ठिकठिकाणी त्याचे फ्युएल स्टेशन्स आहेत, तर आपण 5 मिनटात तिथं जाऊन एक 5-10 मिनटात पैसे देऊन फ्युएल फिल केलं की ती गाडी लगेच चालू होते. पण इलेक्ट्रिक व्हेकलचं तसं नाही आहे. इलेक्ट्रिक बेस्ड जर व्हेकल असेल आणि त्याची बॅटरी जर डिस्चार्ज झाली तर आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला मग चार्जिंग स्टेशन किंवा कुठंतरी चार्जिंगला ती व्हेकल लावावी लागते. असं पण नाही आहे की चार्जिंगला लावली की 5 मिनटात लगेच फुल चार्ज होते, असं पण नाही आहे. तर काय होतं, आपल्याला 8 ते 10 तास ती बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी लागू शकतात. मग तेवढा वेळ आपल्याला थांबावं लागेल. हे इलेक्ट्रिक व्हेकलचे ड्रॉबॅक्स आहेत की आपल्याला लिमिटेड रेंज मिळते. बॅटरी कॅपॅसिटी त्या गाडीमध्ये जे बसवलेल्या बॅटरीची जेवढी असेल तेवढे किलोमीटरच ती गाडी जाते. तिथून पुढं जायचं असेल तर परत 5 तास 8 तास आपल्याला चार्जिंग करावं लागेल, म्हणजे थांबावं लागेल आणि मग आपण पुढं जाऊ शकतो. तर मग हा जो मेजर ड्रॉबॅक इलेक्ट्रिक व्हेकल्समधला आहे हा इलिमिनेट करण्यासाठी किंवा ओव्हरकम करण्यासाठी ही एक नवीन कॉन्सेप्ट आपण इथं डेमॉन्स्ट्रेट करतो आहे. याच्यामध्ये फारच युनिक आयडिया आपण यूज करतो आहे. याच्यामध्ये आपण काय करतो आहे, तर जसं आपल्याला जिथं जिथं जायचं आहे तिथं जाण्यासाठी रस्ते तयार केलेले आहेत, तसंच जिथं जिथं रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांवर वायरलेस पॉवर ट्रान्समीटर बसवू शकतो आपण. आणि आपल्या जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये वायरलेस पॉवर रिसिव्हर आपण बसवू शकतो. याचा फायदा काय होईल, जिथपर्यंत रोड आहे तिथपर्यंत वायरलेस पॉवर ट्रान्समीटर बसवले जातील आणि मग आपली जी इलेक्ट्रिक व्हेकल आहे ती तिथपर्यंत जाऊ शकते. म्हणजे कुठंच तिला थांबायची गरज पडणार नाही आहे. प्रत्येक ठिकाणी पॉवर ट्रान्समीटर असल्यामुळं व्हेकल रोडवर चालायला लागली की तिला ऑटोमॅटिकली पॉवर मिळत जाईल. कुठलीही बॅटरी गाडीमध्ये ठेवायची गरज नाही आहे, बॅटरीचं ओझं आपल्याला कॅरी करायची गरज नाही आहे. तर त्या दृष्टीने ही कॉन्सेप्ट फारच महत्त्वाची होती. आता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक असा असू शकतो की काही लोक म्हणतील मग सगळीकडे रस्त्यांवर ट्रान्समीटर लावायचे आणि त्यांना परत पॉवर कनेक्शन द्यायचं का. तर हो, द्यावंच लागेल. जसं आपण मोबाईल फोन वापरतो तर जिथं जिथं आपल्याला मोबाईल नेटवर्क पाहिजे आहे तिथपर्यंत आपण टॉवर जे आहेत ते बसवलेच ना. तर त्याचप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल जर अनलिमिटेड रेंजपर्यंत रन करायचे असतील तर आपल्याला रोडवरती मग वायरलेस पॉवर ट्रान्समीटर्स जे आहेत ते बसवावे लागतील आणि मग त्या वायरलेस पॉवर ट्रान्समीटरने ट्रान्समिट केलेल्या पॉवरवरती इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत त्या अनलिमिटेड रेंजपर्यंत चालू शकतील, ज्याच्यामुळं आपल्याला जे इतर फ्युएलमुळं चालणाऱ्या व्हेकल्समुळं होणारं प्रदूषण पण टाळता येईल आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सची रिलायबिलिटी वाढेल.
इलेक्ट्रिक व्हेकलला आवाज नसतो, त्यामुळे साऊंड पोल्युशन होणार नाही, त्याला कुठलंही फ्युएल कन्झ्युम होत नाही आणि बर्न झाल्यानंतर कोणतेही हार्मफुल गॅसेस त्यातनं तयार होत नाहीत. त्यामुळं इलेक्ट्रिक व्हेकल हेच जास्त फायद्याचे आहे. पण ती जास्त रन करायची असेल, आपल्याला अनलिमिटेड रेंज मिळवायची असेल, तर आपल्याला वायरलेस पॉवर ट्रान्समीटर ही एक खूपच चांगली आणि हेल्पफुल कॉन्सेप्ट जी आहे ती आपल्याला यूज होऊ शकते. हीच कन्सेप्ट डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी मग आपण इथे एक छोटंसं स्केल मॉडेल बनवलेलं आहे. जनरली इलेक्ट्रिक पॉवर जी आहे ती वायरलेस पॉवरमध्ये जर कन्वर्ट करायची असेल आपल्याला, तर आपल्याला बेसिक आयडिया माहिती आहे की जसं ट्रान्सफॉर्मर आहे, तर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी असते आणि सेकंडरी असते, त्याच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन काही नसतं. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जी प्रायमरीमध्ये जनरेट होते ती सेकंडरीमध्ये इंड्यूस होते आणि त्याच्यामुळं सेकंडरीत जो आहे तो इलेक्ट्रिक सप्लाय जनरेट होत असतो. तर सेम कॉन्सेप्ट जी आहे ती वायरलेस पॉवर ट्रान्समीटर रिसिव्हरमध्ये वापरली जाते. वायरलेस ट्रान्समीटरला एक कॉईल जोडलेली असते. त्या कॉईलला ज्यावेळेला आपण सप्लाय देतो, फक्त तो सप्लाय देत असताना AC सप्लाय आपल्याला द्यायचा आहे, अल्टरनेटिंग सप्लाय द्यायचा आहे, तरच तो सप्लाय जो आहे तो कॉईलमध्ये जाईल आणि कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि वायरलेसली पॉवर ट्रान्समिट होईल. तर इथं आपण पाहू शकतो, इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं एक वायरलेस पॉवर ट्रान्समीटरचं युनिट आहे. इथं आपण त्याला DC सप्लाय दिलेला आहे आणि DCचं AC करण्यासाठी हे IC आहेत. हे काय आहेत ते मी सर्किट डायग्राममध्ये दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे एक कॉईल जोडलेली आहे. ही कॉईल आपण हे एक रोडचं मॉडेल केलेलं आहे आणि या रोडवरती ही कॉईल बसवलेली आहे. ज्या वेळेला आपण सप्लाय ऑन करेल तर या ट्रान्समीटरमध्ये सप्लाय येईल आणि या कॉईलमधून मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती बाहेर पडायला सुरुवात होईल. आता ती बाहेर पडल्यानंतर आपण इथे एक बॅटरी ऑपरेटेड छोटीशी व्हेकल दाखवलेली आहे. तर या व्हेकलमध्ये तुम्ही बघू शकता, इथं आपण वायरलेस पॉवर रिसिव्हर जोडलेला आहे आणि या रिसिव्हरमधून या गाडीच्या मोटरला आपण सप्लाय दिलेला आहे. याच्यामध्ये कोणतीही बॅटरी नाही आहे, सेल नाही आहे. मग ज्या वेळेला हा रिसिव्हर या ट्रान्समीटरच्या वरती येईल त्यावेळेला मॅक्सिमम पॉवर ही व्हेकल जे रिसीव करेल आणि ही रन होईल. ठीक आहे. आता ज्या वेळेला इथं व्हेकल नसेल त्यावेळेला काय, तर त्यावेळेला हा जर ट्रान्समीटर कंटिन्युअसली पॉवर ट्रान्समिटच करत राहिला तर ती पॉवर कुठं जाणार आहे, तर ती लॉस्ट होणार आहे किंवा ती पॉवर जी आपली इथं हा पॉवर लॉस होणार आहे. म्हणूनसाठी मग आपण एक इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट वापरली. इथं आपण एक सेन्सर यूज केला आहे, IR ट्रान्समीटर रिसिव्हर बेस्ड प्रॉक्झिमिटी सेन्सर आपण इथे यूज केलेला आहे. आणि हा प्रॉक्झिमिटी सेन्सर काय करतो, तर ज्या वेळेला व्हेकल याच्या समोर येईल त्यावेळेला हा ते प्रेझेन्स ऑफ व्हेकल डिटेक्ट करतो आणि त्याच वेळेपुरता फक्त ट्रान्समीटरला ऑन करतो. व्हेकल इथं आली की त्याला पॉवर मिळेल, व्हेकल पुढं निघून गेली की हा सेन्सर ते डिटेक्ट करेल आणि ट्रान्समीटर बंद होईल. तर आपले पॉवर कन्झम्पशन जे आहे ते वाचवण्याचं किंवा लॉस जो आहे आपला तो वाचवण्याचं काम जो आहे तो हा ट्रान्समीटर आपला करेल, हा सेन्सर जो आहे आपला तो करेल. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, इथं एक रोड लाईट्स इम्प्लिमेंट केलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता, हे एक आणि हे दोन लाईट्स आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत. तर यासुद्धा आपण रोड ऑटोमेशनसाठी आपण म्हणतो आहे की ज्या वेळेला रात्र होईल तर ऑटोमॅटिकली या लाईट्स पण ऑन होतील आणि परत दिवस झाला की या लाईट्स बंद होतील. आता त्या लाईट्स ऑन ऑफ करण्यासाठी आपण इथे एक लाईट सेन्सर बसवलेला आहे ज्याला आपण LDR म्हणतो. तर हा LDR आपण या ठिकाणी बसवलेला आहे. तर हा LDR काय करतोय, तर दिवस आहे का रात्र आहे हे डिटेक्ट करण्याचं काम हा लाईट सेन्सर करतो आणि मग हा जो डेटा आहे हा मायक्रो कंट्रोलरला दिला जातो. आता ही जी सगळी सिस्टीम आहे ही मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये मेन काम जे आहे किंवा हे सगळं सेन्सरने सेन्स केलेला डेटा प्रोसेस करून त्याच्यावर काय ऑन करायचं काय ऑफ करायचं हे करण्यासाठी आपण इथं मायक्रो कंट्रोलरचा यूज केलेला आहे. 89C51 किंवा 8051 सिरीजमधला हा मायक्रो कंट्रोलर आहे 89C51. मायक्रो कंट्रोलरला आपल्याला माहिती आहे वर्क होण्यासाठी क्लॉक पल्सेसची गरज असते. त्या क्लॉक पल्सेस देण्यासाठी इथं क्रिस्टल ऑसिलेटर आपण यूज केलेला आहे. हा क्रिस्टल ऑसिलेटर 11.0592 मेगाहर्ट्जचा आहे आणि हा
या मायक्रो कंट्रोलरला 11.0592 मेगाहर्ट्जच्या क्लॉक पल्सेस देण्याचं काम करतं. इथं तुम्हाला दिसतं एक कॅपॅसिटर आणि एक रेजिस्टर आपण जोडलेला आहे. हा कशासाठी आहे तर कंट्रोलरची 9 नंबरची जी पिन आहे ती रिसेट पिन आहे. रिसेट कशासाठी असतो तर ज्या वेळेला सप्लाय ऑफ नंतर ज्या वेळेला सप्लाय परत ऑन होईल म्हणजे कंट्रोलर ज्या वेळेला चालू होईल त्या वेळेला कंट्रोलर रिसेट झाला पाहिजे. कंट्रोलर जर रिसेट झाला तरच प्रोग्रॅम एक्झिक्युशन जे आहे ते पहिल्यापासून सुरू होतं. कंट्रोलर रिसेट नाही झाला तर कंट्रोलर कुठल्याही लोकेशनपासून एक्झिक्युशन सुरू करू शकतो किंवा कंट्रोलर हँग होऊ शकतो आणि त्यामुळं कंट्रोलरचा सर्किटचं आपल्या ऑपरेशन होत नाही. म्हणून कंट्रोलरला ज्या वेळेला ऑन करेल आपण सप्लाय देईल त्यावेळेला त्याला आपल्याला रिसेट करावं लागतं. मग प्रत्येक वेळेला आपण मॅन्युअली रिसेट करू शकत नाही. म्हणून हा कॅपॅसिटर आणि रेजिस्टर हे पॉवर ऑन रिसेट सर्किट याला जोडलेलं आहे. त्याच्यामुळं काय होतं ज्या वेळेला आपण सप्लाय ऑन करेल तर कंट्रोलर ऑटोमॅटिकली रिसेट होतं. कधी आपल्याला मॅन्युअली रिसेट करावा लागला कंट्रोलर तर त्यासाठी इथे एक स्विच दिलेला आहे. जो स्विच प्रेस करून तुम्ही मॅन्युअली पण कंट्रोलरला रिसेट करू शकता. आत्ता हे सगळे सिस्टीम चालवण्यासाठी आपण 230 वोल्ट AC सप्लाय आपल्या AC प्लगमधून मिळवणार आहोत. कंट्रोलरला वर्क होण्यासाठी 5 वोल्टची गरज असते. आपला जो वायरलेस ट्रान्समीटर आहे त्याला वर्क होण्यासाठी 12 वोल्टची गरज आहे. म्हणजे आपल्याला 12 वोल्ट आणि 5 वोल्ट DC हे दोन्ही पॉवर सप्लाय पाहिजेत. म्हणून आपल्याकडं जो येणारा AC मेन्स आहे त्याच्यामधून 12 वोल्ट DC आणि 5 वोल्ट DC मिळवण्यासाठी आपण इथे एक ट्रान्सफॉर्मर वापरला आहे. हा 12 वोल्ट 1 अँपिअरचा ट्रान्सफॉर्मर आहे. हा 230 वोल्ट ACचं 12 वोल्ट ACमध्ये कन्व्हर्जन करतो. ACचं DC करण्यासाठी इथं ब्रिज रेक्टिफायर आणि फिल्टर आपण वापरलेला आहे. याच्या आउटपुटला आपल्याला 12 वोल्ट अनरेग्युलेटेड DC मिळतं. ते रेग्युलेट करण्यासाठी आपण इथं 7812 12 वोल्टचा रेग्युलेटर वापरलेला आहे. 7812 हा 12 वोल्टचा रेग्युलेटर आहे. त्याच्या आउटपुटला आपल्याला 12 वोल्ट मिळतं. जे 12 वोल्ट आपण आपल्या वायरलेस पॉवर ट्रान्समीटरला देणार आहे. त्याच्या पुढं आपण एक 7805 वोल्टचा रेग्युलेटर आपण इथे यूज केला आहे जो की या 12 वोल्टचं 5 वोल्टमध्ये कन्व्हर्जन करतो आणि ते 5 वोल्ट आपण मायक्रो कंट्रोलरला आणि सेन्सर सर्किटला देत आहे. इथे एक LED लावलेला आहे आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी रेजिस्टर लावला आहे. हा पॉवर ऑन इंडिकेशनसाठी आपण हा LED लावलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता 2 येल्लो कलरचे डिव्हायसेस तुम्हाला दिसत आहेत. हे काय आहेत हे रिले आहेत. ठीक आहे. रिले कशासाठी वापरला जातो रिले हा इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच आहे. इलेक्ट्रॉनिकली एखादा स्विच ऑन ऑफ करण्यासाठी जे डिव्हाइस आहे त्याला आपण म्हणतो स्विच रिले. बेसिकली हा स्विचच आहे फक्त हा ऑपरेट कशावरती होतो मायक्रो कंट्रोलरने दिलेल्या सिग्नलवर. आता रिलेवरती आपल्याला ऑपरेट काय करायचं आहे तर जसं आपण मगाशी पाहिलं की इथं आपल्याला वायरलेस पॉवर ट्रान्समीटर आहे तो ऑन करायचा पण कधी ज्यावेळेला सेन्सरनी डिटेक्ट केलं की इथं गाडी आहे त्यावेळेला. म्हणून हा सेन्सरचा जो डेटा आहे हा सेन्सर सर्किट जे आहे ते आपल्या कंट्रोलरला देतं आणि कंट्रोलर ज्यावेळेला इथं सेन्सरला गाडी डिटेक्ट होईल त्यावेळेला ट्रान्समीटरचा रिले ऑन करतो आणि ट्रान्समीटर तेवढ्या वेळापुरता ऑन होतो. गाडी निघून गेली सेन्सरचा सिग्नल गेला की परत कंट्रोलर रिले ऑफ करतो आणि ट्रान्समीटर जो आहे तो बंद होतो. तसंच दुसरा रिले कशासाठी आहे तर आपण इथं पाहिलं की आपण LED लाईट्स जोडलेल्या आहेत आणि लाईट सेन्सर जोडलेला आहे. ज्यावेळेला लाईट सेन्सरला अंधार किंवा रात्र डिटेक्ट होते त्यावेळेला कंट्रोलर हा रिले ऑन करतो आणि या लाईट्स ऑन होतात. आणि ज्यावेळेला दिवस डिटेक्ट होईल त्यावेळेला हा रिले बंद करतो कंट्रोलर आणि लाईट्स ज्या आहेत त्या बंद होतील. तर ते आपण प्रोग्राममध्ये तसं फीड केलेलं आहे. आता या प्रोजेक्टचा डेमो आपण बघूया. आपण सप्लाय ऑन केलेला आहे. ठीक आहे. आता इथं लाईट सेन्सर आहे. लाईट सेन्सरवर ज्यावेळेला आपण अंधार करतो त्यावेळेला आपल्या लाईट्स ज्या आहेत त्या ऑन होत आहेत. उजेड केला लाईट्स बंद झाल्यात. रात्र झाली ऑन झाल्या. दिवस झाला बंद झाल्या. तर लाईट सेन्सरचं वर्किंग जे आहे ते अशा पद्धतीनं आपल्या होत आहे. त्यानंतर इथं आपल्याला माहिती आहे हा एक सेन्सर आपण इथं जोडला आहे. तो जर ऑन झाला तर ट्रान्समीटर ऑन होतो. तर आपण ही एक इलेक्ट्रिक व्हेकल आहे ज्याच्यामध्ये आपण वायरलेस रिसिव्हर बसवलेला आहे. ही व्हेकल ज्यावेळेला आपण इथं आणतो तर त्यावेळेला त्याला पॉवर जे आहे ती रिसिव्ह होते.
ठीक आहे. तर इथं आल्यावरतीच पॉवर रिसीव होते, अदरवाईज ते व्हेकल काही चालत नाही. तुम्ही बघू शकता इथं आलं की त्याला पॉवर जी आहे ती रिसीव होते. कुठल्याही डिरेक्शनला जरी आपण ठेवली इथं आपण जर गाडी ठेवली तरच पॉवर जी आहे ती रिसीव होते, अदरवाईज त्याला कुठलीही पॉवर रिसीव होत नाही. तर ट्रान्समीटरच्या जेवढ्या जवळ आपण ठेवाल तेवढी जास्त पॉवर, जेवढे लांब जाईल तेवढी पॉवर कमी होत जाईल. ठीक आहे. आता हा जो सेन्सर आहे जो की आपण लावलेला आहे कशासाठी, तर इथं व्हेकल आली तरच हा ट्रान्समीटर ऑन झाला पाहिजे. मग हा सेन्सर मी आता इथून काढतो आणि हा दुसरीकडे पॉईंट करतो, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी पॉईंट करतो याला. आता मी व्हेकल इथं आणली तर काय होत आहे का, काहीच होत नाही आहे. माझं लाईट सेन्सर चालतो आहे पण ट्रान्समीटर चालत नाही आहे. म्हणजे जर व्हेकल नसेल तर पॉवर सेविंग होत आहे. ठीक आहे. परत मी हा सेन्सर जागेवरती लावतो. आता व्हेकल आली तर परत ती पॉवर रिसीव करते. याच्यामध्ये काहीही कनेक्शन आहे का, नाही आहे. याच्यामध्ये जर आपण आतमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये कुठलाही सेल नाही आहे, बॅटरी नाही आहे, काहीच नाही आहे, फक्त रिसिव्हरचं सर्किट आहे. आणि ज्यावेळेला हे इथं समोर येईल त्यावेळेला ही व्हेकल जी आहे ती व्यवस्थित पॉवर रिसीव करते आणि ऑन होते.